नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सोयाबीन आणि काबुली चण्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। चवीला एकदम मस्त असं होतं, करून बघा एकदा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। आता ही वाटीचे प्रमाण आहे, ही भिजत घातले होते कमीत कमी अर्धा तास आणि पूर्णपणे बघा अशा पद्धतीत पाणी नितळून घ्यायचं। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर जेवढं निघेल तेवढं पाणी असं दाबून दाबून नितळून घ्यायचं। आता मी करताना सुद्धा ही दाबून घेणार आहे नितळून ह्याचं पाणी। आणि हे जे होतं ना, हे रात्री भिजत घातले ते सकाळपर्यंत बघा चांगले असे फुगलेले आहेत। कमीत कमी 8 तास तर ह्याला भिजत घालायचे। भिजत घालताना पण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ धुवून घ्यायचे। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी कुकर गरम करत ठेवलाय। त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। आणि ही गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी बघा चांगली फुटली गेलेली आहे। छोटा 1 चमचा जिरं टाकायचं। जिरं पण चांगलं भाजून घ्यायचं आणि त्यात टाकायची थोडीशी हिंग पावडर। त्यात टाकायची आपल्याला कढीपत्ता। त्यात टाकायची आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा, बघा असं चॉपरला एकदम बारीक करून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। त्यात टाकायची आपल्याला एकदम थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे बघा आपल्याला ह्यात अर्धा इंच आलं आहे, 1 गड्डी लसूण, थोडंसं एकदम सुकं खोबरं, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं कुटून घेतलेलं आहे। तुम्ही पेस्ट करून घेतली तरी चालेल। जर तुम्हाला सुकं खोबरं जर आवडत नसेल का नाही, तर नाही टाकलं तरी पण चालेल। एकदम थोडासा तुकडा घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा आणि मिक्सरला जर बारीक एकदम पेस्ट केली तरी पण चालेल। आता हे 2 मिनिटं मी मीडियम गॅसवर परतून घेणार आहे। मीडियम गॅसवर बघा 2 ते 3 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। असं मस्त परतून घ्यायचं। त्यात टाकायचं 1 छोट्या आकाराचा टोमॅटो, बघा मी चॉपरला एकदम बारीक केलेला आहे। आता हे पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। 1 चमचा आपला कोल्हापुरी मसाला, 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्यांच्या पण रेसिपी अपलोड केलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, छोटा 1 चमचा धने पावडर। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा बारीक गॅसवरच हा मस्त असा परतून घेतलेला आहे। असं चांगलं परतून घ्यायचं तेल सुटस्तवर। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया। गॅस बारीकच आहे। तर ह्याच्यामध्ये काबुली चणे मिक्स करून घेऊया। पहिलं मिक्स करून घेतले बघा चांगले। आता ह्याच्यामध्ये आपण हे सोयाबीन टाकून घ्यायचं। सोयाबीन मी चांगले परत पिळून घेतलेले आहे। थोडं शिल्लक पाणी जर राहिलं असेल ना, तर ते थोडंसं पिळून घ्यायचं, कारण भिजत घालताना पण स्वच्छ धुवून, भिजल्यानंतर पण मी स्वच्छ धुवून पिळून घेतले होते, तरी पण त्यात थोडंसं पाणी असं राहतंच। मिक्स करून घेतलं। ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं कोमट पाणी, एकदम असं उकळलेलं वगैरे टाकायचं नाही, अशा आकाराचा ग्लास आहे। आता हे पहिलं मी मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुटून घेतलं तरी बघा असा घट्टपणा बघा किती आहे त्याला, असं एकदम बारीक कुटलेलं आहे खलबत्त्यामध्ये। त्यात आपल्याला अजून अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, कुटून पण घेतलेली आहे मी कोथिंबीर। आणि आता काय करायचं माहिती आहे का, कुकरला झाकण लावून घेऊया। गॅस बिलकुल वाढवलेला नाही बरं का, गॅस बारीकच आहे। आता बारीक गॅसवर मी ह्याच्यात 4 शिट्ट्या करून घेणार आहे। जरी तुम्ही 5 शिट्ट्या जरी केल्या तरी चालेल, मीडियम गॅसवर कशा पण केल्या तर चालतील। मी बारीक गॅसवर करणार आहे, कारण हा मोठा बर्नेलचा गॅस आहे। कुकरच्या बघा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झालेला आहे, खाली उतरून घेतलेला आहे। मी तुम्हाला दाखवते, मस्त असं होतं बघा अशा पद्धतीमध्ये। 5 शिट्ट्या केल्या तरी चालतील बरं का, अशा नाहीत की 4च करायला पाहिजे, 5 बी करा, कारण हे मी आता बारीक गॅसवर केलं होतं। तुम्हाला दाखवते की 4 शिट्ट्यामध्ये किती तरी गरम आहे बघा। एक घेऊन दाखवते तुम्हाला, हे बघा एकदम असं सॉफ्ट असं शिजलं जातं 4 शिट्ट्यामध्ये, पण फक्त भिजलं पाहिजे चांगलं। हे बघा अशा पद्धतीत झालेलं आहे, एवढं घट्ट। जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असलं तर अजून पातळ करू शकता, पण चवीला एक तर छान लागतं ना, करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।